नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्याला बुकिंग आहे विमाननगर वरून शनी शिंगणापूर आणि त्याच्यानंतर शिर्डीला म्हणजे स्टे आहे. त्याच्यानंतर पुढं उद्या नाशिकला नाशिक सप्तशृंगी गड वगैरे त्र्यंबकेश्वर आणि परवा दिवशी रिटर्न पुण्यात. तर बघा व्हिडिओ मजेशीर राहील. सकाळी 8चा पिकअप असल्यामुळं मी कस्टमरच्या लोकेशनला बरोबर 7:45लाच पोहोचलो बघा. 15 मिनिटं आधी कस्टमरला बरोबर पिकअप केलं आणि निघालो बघा आम्ही रांजणगावच्या दिशेने. कारण की आम्हाला रांजणगावचं महागणपतीचं दर्शन घ्यायचं होतं. महागणपतीला आम्ही पोहोचलो, गाडी लावली पार्किंगला आणि गेलो गणपतीचं दर्शन घ्यायला. दर्शन वगैरे घेतलं बघा, मन एकदम प्रसन्न झालं. तुम्ही पण कधी रांजणगाववरून जात असाल तर 100% कधीही दर्शन घ्या, एक नंबर प्रसन्नच वाटतं. आणि हे अष्टविनायक पैकी एक गणपती आहे. त्याच्यानंतर पुढे आम्ही गेलो, साईराम हॉटेल होतं, त्याच्यामध्ये चहा वगैरे घेतला, थोडा नाश्ता पण केला. चहा घेतला की कसं जरा फ्रेश वाटतो, बाकी काय नाही. झोप वगैरे येत नाही, कारण आपण हायवेला चालणारी माणसं नाही का. हा टेम्पो बघा, ह्या टेम्पोची माणसं बसलेली ती मला जुनं बघा आठवलं आपला दिवस. कारण काय पहिलं पण आपण असंच जायचो कॉलेजला म्हणा, शाळेत म्हणा, पाठीमाग लटकत लटकत. आणि बघता बघता पोहोचलो बघा आम्ही शनी शिंगणापूरला. शनी शिंगणापूरला पोहोचल्यानंतर इथं पार्किंग लावा तिथं पार्किंग लावा करतात, पण आम्ही काय कुठं पार्किंगला लावली नाही. सरळ गेलो बघा पार्किंग मध्ये, नाही का. शनी महाराजांचं घेतलं दर्शन. शनी महाराजांचा हात डोक्यावर असला की काय होत नाही बघा, बाकी काय. तिथून आम्ही निघालो बघा शिर्डीच्या दिशेने. तर श्रीरामपूर राहुली मार्गाने आलो बघा. पुढं रस्ता लय खराब आहे. साई कमल हॉटेल एक दिसलं बघा, तिथं म्हणलं जाऊन जेवण करावं. शेव भाजी मागवली, 3 रोट्या बसवल्या बघा मस्तपैकी. भात वगैरे काय घेतला नाही आणि निघालो बघा आम्ही शिर्डीच्या दिशेने. शिर्डीला पोचता आमच्या वाजल्या बघा 7. कारण काय ट्रॅफिक पण होतं जास्त. कस्टमरला सोडलो हॉटेलवरती, मी पण लावले गाडी पार्किंगला आणि आलो बघा साई प्रसादालय मध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ते लाल आयकॉन बेल घंटी दाबा.